बीड जिल्ह्यामध्ये एका सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडलेली आहे। जवळपास 60 लाख रुपयापर्यंत सोनं आणि चांदी त्याच्या जवळ जेवढी होती तेवढी देखील चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून संपूर्ण लांबपास केल्याची घटना घडलेली आहे। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये नेमकी ही घटना कुठं घडलेली आहे, कशा पद्धतीने घडलेली आहे, ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा ह्या ठिकाणी काल एका सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची थरारक घटना घडलेली आहे। माजलगाववरून तो व्यापारी तालखेड येथील एका खेडेगावामध्ये व्यापार करण्यासाठी आपल्या जवळ 350 ग्रॅम सोनं व 300 किलो चांदी असं घेऊन जात असतानाच चोरट्यांनी त्याचा पाठलाग करत त्याची दुचाकी गाडी अडवली। दुचाकी गाडी अडवून त्याच्यावर शस्त्राचा धाक दाखवत त्याच्या जवळ सर्व सोने व चांदी घेतली आणि जवळपास 60 लाख रुपयापर्यंत सोने आणि चांदी असल्याचं सराफ व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। या थरारक घटनेमुळे माजलगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही एक थरारक प्रकारची घटना घडली असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। माजलगाव येथील अमोल ज्वेलर्सचे दुकानदार अमोल गायके जे आहेत ते आपल्या नेहमीप्रमाणे दुकानातून काही सोनं आणि चांदी घेऊन खेडेगावामध्ये व्यापार करण्यासाठी जात होते। चोरट्यांनी त्यांच्यावर डोळा ठेवून तालखेड फाट्याजवळच त्यांची दुचाकी गाडी अडवून त्यांच्या जवळील सर्व सोनं आणि चांदी जे आहे ते कोयता, कत्ती ह्यासह इतर धारदार शस्त्राचा धाक दाखवून जवळ असलेली बॅग जी आहे सोना चांदीची ती त्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडलेली आहे। या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना कळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी त्या घटनास्थळी हजर झाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर पोलिसांकडून नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज देखील चेक करण्यात आले असून आता चोरट्याचा शोध घेण्याचं काम चालू आहे। परंतु दिवसाढवळ्या थरारक पद्धतीने घडलेल्या घटनेमुळे सराफ व्यापाऱ्याकडून तीव्र संताप देखील व्यक्त केला जात आहे। कारण सराफ व्यापाऱ्याचं संरक्षण जे आहे ते कुठेतरी धोक्यात आलं असल्याचं देखील बोललं जात आहे। अशा घटना घडल्यामुळे खेड्यापाड्यामध्ये जाऊन व्यापार करणारे सराफ दुकानदार आहेत त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे।